ये रे भाऊ राया भाऊ विजेला ये रे भाऊ राया राखी पौर्णिमेला भाचा तुझा म्हणतो आई मामा कान आला ग भाचा तुझा म्हणतो आई मामा कान आला ग मामा कान आला ये रे भाऊ राया राखी पौर्णिमेला ये रे भाऊ राया राखी पौर्णिमेला पेज नंबर 239 239 वाट बघूनी डोळे माझे रे थकले तुला भेटण्या मन आतुर झाले वेळ गाडीची झाली अजूनी नाला रे अजूनी नाला ये रे भाऊ राया राखी पौर्णिमेला माझ्या माहेराची तुरे आस एक मोठी पवित्र प्रेमाच्या पुढे दुनिया कोटी विसरला का बहिणीला का नाही आला रे का नाही आला ये रे भाऊ राया राखी पौर्णिमेला वहिनीच्या नादात विसरला मला रे लेकी झाल्या नको आता बहीण तुला रे भावाच्या नावाने मला गईवर आला रे गईवर आला ये रे भाऊ राया राखी पौर्णिमेला नवस करीन मी माझ्या दैवताला सुबुद्धी तू दे रे देवा भाऊ रायाला भाव माझ्या मनातील कळू दे तू त्याला रे कळू दे तू त्याला ये रे भाऊ राया पौर्णिमेला पैशाला बघून ना प्रेम करावे ऊन सावली कडे लक्षण द्यावे प्रीतीची रीत ही आवडे देवाला रे आवडे देवाला ये रे भाऊ राया भाऊ विजेला ये रे भाऊ राया राखी पौर्णिमेला भाचा तुझा म्हणतो आई मामा कान आला ग मामा कान आला ये रे भाऊ राया राखी पौर्णिमेला ये रे भाऊ राया राखी पौर्णिमेला अशा प्रकारे ह्या भाऊबीजेने राखी पौर्णिमेने न जाणो कित्येक भावांना सद्बुद्धी दिलेली आहे. कित्येक भाऊ चुकीच्या रस्त्याने जात होते तर खऱ्या रस्त्याने चालायला लागले आहे. भागवानो,
यहाँ भाई ई का अर्थ होता है ईश्वरीय शक्ति का निर्माण होना, क्योंकि जिस दिन भाई पाटे पे बैठता है और बहन आरती का थाल लेकर के उसके सामने खड़ी होती है, 16 श्रृंगार सज करके वो भाई के सामने खड़ी होती है, पर क्या मजाल कि मन में यत्किंचित भी कोई विकारी भाव आ जाए, कोई गलत भाव आ जाए, वो कहती ये मेरा भाई है, ये मेरा भाई है, और भाई कहता ये मेरी बहन है। इसके आगे कोई उनका विषय उनका आगे बढ़ता नहीं है। नहीं तो आजकल लड़कियां और लड़कियां इतनी ज़्यादा गलत काम करते हैं, किंतु भाऊ जहाँ राखी पूनम होती है वह सारे वातावरण शुद्ध हो जाते हैं, निर्माण हो जाते हैं और अपने आप में ऐतिहासिक निर्माण कर देते हैं भगवानों। ऐसा ये हमारा भाई बीज का दिन है। इसमें भाऊ ऊ म्हणजे ऊर्जा, ऊर्जाने भरलेला भाऊ, आणि भाई म्हणजे ईश्वरीय शक्तीने भरलेली भावाची शक्ती। अशा प्रकारे ह्या ठिकाणी ज्या वेळेला भाऊ आणि बहीण एकत्र येतात त्या ठिकाणी त्यांच्या मनात गंगेसारखी पवित्रता असते, कोणत्याही प्रकारचा विकृती भाव त्या ठिकाणी येत नाही आणि त्यामुळे त्याला एक शक्ती निर्माण होते। ज्या वेळेला बहीण आपल्या हाताने टिळा लावते भावाच्या कपाळाला, त्यावेळेला तिची भावना एवढी शुद्ध झालेली असते, तिचा भाव एवढा शुद्ध झालेला असतो की त्यावेळेला त्या ठिकाणी एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती अशी निर्माण होते की भाऊ आयुष्यभर कधीही चुकीचं काम करू शकत नाही। त्याच्याजवळ अशा प्रकारची शक्ती बहीण निर्माण करून देते। भाग्यवंतांनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, खूप पवित्र आहे, खूप प्रेमळ आहे। फक्त देणे घेणे हा त्याच्यातला विषय नाही। आपण काय करतो, भाऊ चांगल्यातली चांगली वस्तू आपल्या बहिणीला आणून देतो आणि त्यावेळेला पोट कोणाचं दुखतं, भाऊजेचं, भाऊजाईचं पोट दुखतं। एक लावणच करे, देवणच करे, अरे इतो काही देवनो रे काही। अशा प्रकारे भाऊजाई तिचं मन संकुचित झालेलं असतं आणि ती म्हणत असते